नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. भरधाव कार थेट मेडिकल दुकानाला धडकल्याची घटना चन्नम्मा चौक येथे रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातात कार चालकासह मेडिकल स्टोअरमधील 4 जण जखमी झाले आहेत. सिद्धू मारुती पुजारी वय 21, योगेश संतोष काळे वय 25, राजू बसप्पा महांत शेट्टी व कार चालक राजशेखर भरमाप्पा मल्लन्नावर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की चालक राजशेखर हे आपली कार घेऊन सन्मान हॉटेलकडून चन्नम्मा सर्कलच्या दिशेने निघाले होते. चन्नम्मा सर्कल जवळ येताच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट मेडिकल दुकानाला धडकली. यामध्ये मेडिकलमधील साहित्याचं नुकसान झालं असून या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला असून कार ताब्यात घेण्यात आली आहे. रहदारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे सोमवारी पहाटे डोक्यात दगड घालून एकाचा निर्गुण खून केल्याची घटना घडली. महेश कुर्णी वय 48 असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना एकसंबा बेरेश्वर कॉलनी जवळ घडली आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र खुनाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव बसवेश्वर सर्कल नजीक असलेल्या महापालिकेच्या दक्षिण विभाग महसूल शाखेत दुसऱ्यांदा चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून तसेच दरवाजे तोडून आत प्रवेश करत लॅपटॉपसह काही कागदपत्रे लंपास केल्याचे निदर्शनास आले. मालमत्ता धारकांच्या मालकीची कागदपत्रे, मालमत्ता धारकांचं ओळखपत्र, टॅक्स स्लिप, बांधकाम परवाना आदीसह 26 वॉर्डातील रहिवाशांच्या नोंदणी असलेले लॅपटॉप चोरीला गेले आहेत. सोमवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आलं असून दरम्यान माहिती मिळताच टिळकोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. या प्रकरणी टिळकोडी पोलिसांकात गुन्हा दाखल झाला आहे. शहर परिसरात सोमवारी मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ईदगाह मैदानवर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित आले होते. प्रेम आणि बलिदान याचं प्रतीक असणारा बकरी ईद सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. सुखशांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली. शहर परिसरात बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून आला. बेळगाव शहर परिसरात गेल्या काही दिवसात डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया आजाराच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा आणि आरोग्य खाते ऍक्शन मोडवर आले असून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासबाग, शहापूर, अनगोळ, वडगाव परिसरात फॉगिंग मशीनने धूर फवारणी करण्यात आली असून शहरासह तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया सदृश रुग्णांचा वाढ झाल्याचे समोर येत आहे. संबंधित ग्रामपंचायतना डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपये 20 पैशाची वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आले. बैलजोडीच्या सहाय्याने दुचाकी उडून काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत खटाखट टकाटक लूट सुरू असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून देशात महागाई वाढली असून असे म्हणणाऱ्या काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, राज्यसभा खासदार इराना कडाडी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. मागील 3 महिन्यांपासून वृद्ध, दिव्यांग आणि निराधारांची मासिक पेन्शन विस्कळीत झाली असून त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली असून त्यातच पेन्शन ठप्प झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे प्रशासन आपल्याकडे लक्ष देणार का, अशी हाक लाभार्थ्यांनी दिली. वृद्ध, दिव्यांग आणि निराधार विधवांना सन्मानाने जगता यावं यासाठी शासनाकडून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र मागील 2 ते 3 महिन्यांपासून काही लाभार्थ्यांची पेन्शन
ठप्प झाली आहे। वन्यप्रेमी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवार दिनांक 18 रोजी आठवडी सुट्टी दिवशी भुत्रामट्टी येथील प्राणी संग्रहालय खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने दिली। शहरापासून जवळ असलेल्या भुत्रामट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधून या ठिकाणी विविध वन्य प्राणी ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय। दर मंगळवारी प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येत आहे। मंगळवार दिनांक 17 रोजी पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्राणी संग्रहालय सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत खुले ठेवले जाणार आहे। रस्त्यावर मधोमध पडलेल्या एका खड्ड्याने एका दिवसात 5 दुचाकीस्वार पडून जखमी झालेत। आदर्शनगर हिंदुवाडी येथील रस्त्यावर L&T कंपनीने हा भाग जवळपास 4 महिन्यांपासून अर्धवट स्थितीत ठेवला होता। रविवारी सकाळपासून खड्डा चुकवताना 5 दुचाकीस्वार यावर पडले आहेत। स्थानिक लोकांनी तात्पुरती डागडुजी करून वाहन चालकांना सावध करण्यासाठी खड्ड्यात काही दगडी घातले, पण दिवसभरात 5 अपघात झाले आहेत। याची दखल कोणी घेईल का अशी बातमी प्रसारित होताच आज प्रशासनाला जाग आली असून त्यांनी लागलीच हा खड्डा बुजवण्यास सुरुवात केली, त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला असून येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली। या घटनेनंतर रेल्वेच्या मागील 3 बोगीचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, तर अनेक जण जखमी झाले आहेत। प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे। चे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन आणि महाराष्ट्र कमांडो पोलिसांचे माजी कराटे प्रशिक्षक मसूद बोर्डेवाला यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी बेळगावमधील 1984च्या कराटे खेळाडूंना मार्गदर्शन केले, तसेच कराट्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते। हॉटेल सूर्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला। खेळाविषयी आत्मीयता असेल की आरोग्य समृद्ध होतं, असं बोर्डेवाला म्हणाले। यावेळी त्यांनी 1984 मध्ये बेळगावला येऊन कराटेचे प्रशिक्षण घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या आठवणी उपस्थितांसमोर सांगितल्या। या प्रसंगी अमर बांदिवडेकर, रमेश कडूकर आदी उपस्थित होते। लग्न होत नसल्याने एकाने गवाळीजवळील जंगलात गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे। याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे। पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास करत आहेत। याबाबत माहिती अशी की गवळी येथील संदीप नारायण गावकर वय 28 हा इस्लामपूर महाराष्ट्र येथे गवंडी काम करत होता। गेल्या 2 वर्षांपासून तो लग्नासाठी प्रयत्न करत होता। लग्न जमत नसल्याने जंगलात दुचाकी लावून एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळपास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे। निपाणी शहर व उपनगरात शासनाच्या नगरोत्थान योजनेतून रस्त्याची कामे सुरू आहेत। वास्तविक उन्हाळ्यात ही कामे होण्याऐवजी पावसाळ्यात सुरू झाली आहेत। त्यातही काही ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने रस्ता व गटारीची कामे सुरू असल्याने त्याची चौकशी करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। काही ठिकाणी अतिक्रमण होऊनही ते हटवण्यात आले नाहीत। तसेच रस्त्यापेक्षा गटारीची उंची अधिक असल्याने रविवारी येथे पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून आलं। रस्ता निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। रस्त्याचा दर्जा आणि लांबी रुंदी याबाबत साशंकता असल्याने त्याची तपासणी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे डॉक्टर राजेश यांनी केली आहे। विजापूर जिल्ह्यातील तिकोट शहराजवळ बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला आहे। या अपघातात दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून शाहिना वालीकार आणि सलीम वालीकार अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत। रत्नागिरीहून विजापूर येथे येत असताना सरकारी बस आणि दुचाकीत अपघात झाला। या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना तिकोट पोलीस ठाण्याअंतर्गत घडली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। अपघातात दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।